नमस्कार मित्रांनो, एस-ए-पी इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आपल्या मराठी माणसांचा धन्यवाद. तुम्ही आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जाण्यासाठी जो सपोर्ट करताय त्याबद्दल. आता आजचा व्हिडिओ हा थोडासा आपण फंक्शनल कन्सल्टंटसाठी बनवतोय. जे आपले एस-ए-पी, एम-एम, पी-पी, एस-डी कन्सल्टंट म्हणून सगळे जे काम करतायत, आपली मराठी माणसं काम करतायत. त्यांना प्रॅक्टिस करताना किंवा ॲक्चुअलमध्ये प्रोजेक्ट बनवताना किंवा तुम्ही कन्सल्टंट म्हणून काम करत असताना तुम्हाला काही एरर्स येतात, ते अकाउंटिंग रिलेटेड येतात. आता मी तुम्हाला बोलताना फक्त बोललो, की एम-एम, एस-डी, पी-पी बरोबर. का? कारण फिको का नाही बोललो? कारण फिको रिलेटेड एरर्स आहेत. त्यांना ते एरर आले, की त्यांना ते येतातच बऱ्यापैकी सॉल्व्ह करायला. बट मी असंही पाहिलेलं आहे, की फिको कन्सल्टंटला पण या रिलेटेड एरर्स थोडे सॉल्व्ह करण्यासाठी डिफिकल्ट जातात. का? कारण हा जो एरर येणार आहे, तो आहे अकाउंट डिटर्मिनेशनचा. म्हणजे काय? याच्यावरती एम-एम आणि एफ-वाय कन्सल्टंट काम करत असतात. तर दोघांचा मिळून हा एरर असणार आहे. दोघांना मिळून सॉल्व्ह करावं लागेल किंवा एक्झॅक्टली एम-एम कन्सल्टंट पण करू शकतात, फायनान्स पण करू शकतात. बट हे तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी हा टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यू टेक्निकल म्हणजे आता ते फंक्शनल टेक्निकल कन्सल्टंटमध्ये कन्फ्युजन नको आपल्याला. थोडासा कन्सेप्ट वाईज आपण बनवतोय. कारण जनरल व्हिडिओ पण आपण आपल्या चॅनलवरती बनवलेला आहेतच. बट इन केस आपल्याला काही एरर्स वगैरे येत असतील प्रॅक्टिससाठी, भरपूर जण प्रॅक्टिस करतात. आता मला विचारतात, की एरर येतात कसे सॉल्व्ह करतात? तर आपण एक सीरीज चालू करणार आहे. म्हणजे ह्या व्हिडिओपासूनच असा मी डिसिजन घेतला आहे, की एरर्स वगैरे कसे सॉल्व्ह करायचे? वेगवेगळ्या कन्सेप्ट तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आज बेसिकली आपण बघणार आहे अकाउंटिंग एरर कसे सोडवायचे? म्हणजे ओ-बी-वाय-सीचे रिलेटेड जे एरर आहेत ते. आणि बऱ्यापैकी फंक्शनल कन्सल्टंटला हे एरर्स येतात. आता तुम्हाला ॲक्चुअली मी सिस्टमवरती एरर दाखवणार आहे, कसे येतात आणि कसे सॉल्व्ह करायचे. त्याच्या अगोदर एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे गोल्डन पॉइंट तुम्ही बघू शकता. तर तो मी तुम्हाला आता सांगतोय. त्यानंतर मग आपण सिस्टमवरती जाऊया. बेसिकली बघा टाइप्स ऑफ एरर्स कसे असतात ते पहिला जाणून घेऊयात. जनरल टर्म्समध्ये सगळ्यांसाठी आहे, सगळ्या एस-ए-पी कन्सल्टंटसाठी हे तुम्हाला मी आता दाखवतोय टाइप्स ऑफ एरर हे असणार आहे. तर 5 टाइप ऑफ एरर जे आहे ते तुम्हाला मी दाखवतोय. अजूनही काही तुम्ही YouTubeवरती किंवा Googleवरती जर पाहिले तर तुम्हाला अ, दिसतील. बट मेन 5 असतात आणि 5 कॉलमच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय. तर पहिला एरर असतो म्हणजे पहिला टाइप एक आहे एरर. एरर म्हणजे काय? त्याला एक आयकॉन असतो क्रॉसमधला रेडमध्ये म्हणत असतो लाल आणि त्याचा कोड असतो ई. ई म्हणजे एरर. आता याचा अर्थ काय आहे? क्रिटिकल एरर. एरर म्हणजे एररच असतो. तिथे एक्झॅक्टली त्याचं बिहेवियर काय असतं, तर तो तुम्हाला एरर आला, की तुम्हाला तो करेक्ट करावा लागणार. नाही तर सिस्टम तुम्हाला पुढे जाऊ देणार नाहीये. तिथे तुम्हाला स्टॉप करेल. म्हणजे पुढे जाऊ शकत नाहीये तुम्ही. तर त्याला एरर म्हणायचं. तो क्रॉसने असतो, रेडमध्ये असतो. लक्षात ठेवा. सेकंड टाइप वॉर्निंग. वॉर्निंग हे ट्रायंगलमध्ये असं एक थोडंसं उद्गारवाचक चिन्ह असतं ना ते आपलं, त्याला वॉर्निंग म्हणतो. म्हणजे कॉशनरी मेसेज म्हणतो, की तुम्हाला ते एक वॉर्निंग देतंय, की तुम्ही पुढे जाताय, बट ही एक वॉर्निंग आहे आणि तुम्ही कंटिन्यू करू शकता या केसमध्ये. वॉर्निंगच्या केसमध्ये तुम्ही कंटिन्यू करू शकता, बट तुम्हाला ते वॉर्न करतंय, हे लक्षात ठेवा. इन्फॉर्मेशन मेसेज त्याला आय म्हणतो. इथे एक असं स्क्वेअर असतो, चौकोनामध्ये एक आय दिलेलं असतं आणि त्याचा कोड पण आय आहे. तर बघा हे लक्षात ठेवा एरर, डब्ल्यू वॉर्निंग, आय म्हणजे इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन मेसेज म्हणजे काय? एक तुम्हाला बॉक्स असतो. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की दिस इज जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. हे तुमच्या माहितीसाठी तुम्हाला ते दिलेलं असतं. त्याला एरर वॉर्निंग नाही आहे. काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. फक्त आपल्या माहितीसाठी आणि तुम्ही प्रोसीड पुढे करू शकता. चौथा आहे सक्सेस. ग्रीन टिक मार्क. येस म्हणतो. सक्सेस म्हणजे काय? तुम्ही एखादं ट्रान्झॅक्शन पोस्ट केलं किंवा एखादी ॲक्टिव्हिटी कंप्लीट केली, तर ते तुम्हाला मेसेज दाखवतं की सक्सेस तुमचं डॉक्युमेंट पोस्ट झालेलं आहे. सक्सेस. आणि 5वा आहे अबॉर्ट. अबॉर्ट म्हणजे काय? एक डायरेक्टली ए कोड आहे त्याचा आणि हा आयकॉन बघू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये काय टर्मिनेट करतं. म्हणजे तुम्हाला तिथे पुढे नाही जायचं. एकदम टर्मिनेट म्हणजे त्या ट्रान्झॅक्शनमधूनच बाहेर फेकतं सिस्टम. म्हणजे पूर्ण प्रोसेस अबॉर्ट करतं आणि होम स्क्रीनला घेऊन येतं. डायरेक्टली एक्झिटचा ऑप्शन पण तुम्हाला कधी-कधी भेटला असेल. ते क्रिटिकल जर असेल तर तो डायरेक्टली अबॉर्ट करतो, ट्रान्झॅक्शन क्लोज करतो आणि होम स्क्रीनला घेऊन येतो. तर अशा पद्धतीचे हे 5 एरर्स आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजेत. प्रॅक्टिस करताना रिअल टाईममध्ये किंवा तुम्ही कन्सल्टंट म्हणून काम करत असता त्यावेळेस सुद्धा. जर तुम्ही आता एखाद्या सपोर्ट प्रोजेक्टवरती काम करत असाल किंवा कंपनीमध्ये जॉइन झालात, तर तिथे जर एरर म्हटलं ना,
तर हा पहिला आला तरच एरर म्हणायचा आणि मग आपण थोडंसं काळजीपूर्वक तो सॉल्व्ह करायचा. बाकीच्याला एवढं महत्त्व नाही आहे. ते कधी-कधी युजर्स वॉर्निंग, इन्फॉर्मेशन मेसेज असला तरी तुम्हाला ते टच करतात. बट त्या ठिकाणी टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तर हे आपल्या मराठी माणसांना माहिती पाहिजे म्हणून मला हे सांगायचं होतं. तर चला आता परत आपण अकाउंटिंगकडे येऊयात. अकाउंटिंग रिलेटेड एरर्स कसे येतात आणि ते सॉल्व्ह कसे करायचे तुम्हाला मी ते दाखवतो. आता जाऊयात आपण सिस्टमवरती. तर ही आहे आपली SAP सिस्टम. आता याच्यामध्ये मी मिगो करताना मोस्ट प्रोबॅबली एरर येतात. तर मिगो हा टिकोड मी ओपन करतोय. माझ्याकडे एक पर्चेस ऑर्डर आहे. ती मी मिगोमध्ये पोस्ट करायला जातोय आणि मग आपल्याला काही एरर्स येतात. या कंडिशनला मिगोमध्येच किंवा गुड्स इश्यू, गुड रिसिप्ट, ट्रान्सफर पोस्टिंगच्या वेळेसच मेनली हे OBYCचे अकाउंटिंगचे एरर येतात. मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला आज गुड रिसिप्टमध्ये पोस्ट करताना काय एरर येणार आहे ते दाखवतोय. ओके. तर ही एक PO आहे. ओपन करतो. आता इथे मी एक क्वांटिटीची GRN पोस्ट करतोय कारण बाकीची क्वांटिटी आपल्याला परत एरर जनरेट करण्यासाठी लागतील म्हणून. आणि इथे खाली आयटम ओके. तुम्हाला माहिती आहे गुड रिसिप्ट कशी पोस्ट करायची. पॉइंट ऑफ व्ह्यू दाखवतो मी. तुम्ही ज्यावेळेस डिलिव्हरी क्रिएट करता सेल्समध्ये किंवा प्रोडक्शन ऑर्डर पोस्ट करता त्यावेळेस पण असे अकाउंटिंगचे एरर येऊ शकतात. तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आयटम ओके केल्यानंतर मी चेकवरती क्लिक करतो. चेकवरती क्लिक केल्यानंतर मला इथे हा वॉर्निंग मेसेज आला. वॉर्निंग म्हणजे काय? तर या 100 क्वांटिटी होती, 99 माझी ओपन राहते, डिफिशियंट आहे. मग तुम्ही 100ची का बनवली? असे सिस्टम वॉर्निंग देतं. नाही, बट मला एकच मटेरियल रिसीव्ह झालं म्हणून मी करायचं आहे. ते पोस्ट करणार आहे. लक्षात आलं? हा वॉर्निंग मेसेज. म्हणजे तुम्हाला एरर पण कळतात. आणि स्पेसिफिकली हा व्हिडिओ आपला अकाउंटिंग रिलेटेड आहे. ओके. मी पोस्ट करायला जातो. पोस्ट करताना मला डायरेक्टली एरर आला. अकाउंट डिटर्मिनेशन फॉर एंट्री INT. हा माझा अकाउंट डिटर्मिनेशनचा एरर आला, की मग म्हणणार मी इथे माझा अकाउंटिंग एरर आला. आणि हा कशात आहे? रेड क्रॉस आहे. रेड त्याला एरर मेसेज म्हणायचं बघा. आणि इथे आलो मी बघा वॉर्निंग खाली पॉपअप येतंय का तिथे? तर असे एरर्स कसे रिझॉल्व्ह करायचे? अकाउंट डिटर्मिनेशन फॉर एंट्री INT BSX 7920 नॉट पॉसिबल. आता हा एरर रीड कसा करायचा? पहिल्यांदा अकाउंटिंगचा एरर कसं ओळखणार? अकाउंट डिटर्मिनेशन हा वर्ड आलेला आहे. तर इथे अकाउंटिंगचा एरर आहे म्हणून समजायचं. त्याच्यापुढे INT हे काय असतं? पहिला चार्ट ऑफ अकाउंट असतं. ओके. लक्षात ठेवा. आणि सगळ्यात एंडला काय असतं आपला व्हॅल्युएशन क्लास. आणि मधले 3 आहेत बघा BSX इथे स्पेस आहे मोठं आणि इथे पण एक स्पेस आहे. हे 2 एंट्रीज. तर हे 3 जे आहेत ते OBYC रिलेटेड आहे. चला आता मी काय करतो एक नवीन टॅब ओपन करतो. असा एरर आला की पहिल्यांदा OBYC हा टिकोड ओपन करायचा. ओके. या केसमध्ये OBYC टिकोड ओपन तिकडे केलेलं आहे मी दुसऱ्या स्क्रीनवरती. इथे INT चार्ट ऑफ अकाउंट आता आणि BSX. आता या ठिकाणी काय करायचं? सेकंड नंबरला काय आहे बघायचं. BSX आहे बरोबर. तर BSX हा पहिल्यांदा इथे सर्च करायचा. कुठे? या स्क्रीनमध्ये OBYC या टिकोडमध्ये. इथे कुठे आहे? इथे. ह्याला डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर सिस्टम तुम्हाला विचारणार चार्ट ऑफ अकाउंट. मग चार्ट ऑफ अकाउंट कुठलं टाकायचं? परत या स्क्रीनवरती येतं. इथे 1 नंबरला चार्ट ऑफ अकाउंट दिसतं तुम्हाला INT. बघा सेकंड नंबरचा पहिला डबल क्लिक करायचं. इथे INT वरती यायचं. INT हे चार्ट ऑफ अकाउंट असेल आपलं. ओके करायचं. इथे आल्यानंतर हे तुम्हाला स्क्रीन दिसते. आता इथे 2च कॉलम आहेत तुमचे बरोबर. आणि इकडे आलं तर इथे काय आहे तुमचं बेसिक्स नंतर हे बाकीच्या गोष्टी आहेत. तर इथे हे ब्लँक आहे. मग याला टेन्शन नाही घ्यायचं. ब्लँक तर ब्लँक म्हणजे इथे आपण काही एंटर करणार नाही. 7920 मग इथे बघा पहिला आहे व्हॅल्युएशन क्लास. तर सगळ्यात शेवटी काय असतो? व्हॅल्युएशन क्लास आणि अकाउंट आपल्याला द्यावं लागतं. तर 7920 इथे आहे का व्हॅल्युएशन क्लासच्या कॉलममध्ये? बघा इथे 7900 आहे, 10 आहे, 19 आहे आणि इथे 7920 नाही. इथे ती एंट्री नाही आहे म्हणून तुम्हाला तो एरर आला. लक्षात येतंय? तर मग या केसमध्ये काय करायचं? 7920 आपण मेंटेन करायचं आणि त्याला एक GL अकाउंट द्यायचं. जनरल लीजर अकाउंट असं म्हणतो आपण. तर ते आपल्याला फायनान्स टीम देत असते. या केसमध्ये तुम्ही एरर रिझॉल्व्ह करण्यासाठी 79च्या सीरीजला एखादं कोणतं जास्त यूज केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. इथे त्यात 3-4 टाइम्स 0 हे यूज केलेलं आहे. तर याला मी कॉपी करून ठेवतो आणि इथे क्लिक करायचं न्यू एंट्री. इथे टाकतो 7920 आणि तिथे अकाउंट टाकतो. एंटर करू.
सेव्ह करूयात आपण. एंटर. TR सेव्ह झालं. तर अशा पद्धतीने ही एंट्री आता मेंटेन केली आपण. म्हणजे हा रिझॉल्व व्हायलाच पाहिजे आता. INT BSX ब्लँक ब्लँक 7920. आता मी ह्याला कॅन्सल करतो आणि आता आपण पोस्ट करायला जाऊयात. पोस्ट करायला गेलो, तो एरर रिझॉल्व झाला. दुसरा एक एरर आला. 47 डज नॉट एक्झिस्ट इंटरव्हल. हा पण एक कंट्रोलिंग रिलेटेड एरर आहे. तर या एररला बघा, एक चांगली हॅबिट, चांगली सवय तुम्ही काय ठेवा, की एरर ज्यावेळेस आला ना, त्या एररला डबल क्लिक करायचं कधी पण. आणि इथे डबल क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसतं, की एरर काय आहे, डायग्नोसिस आणि प्रोसिजर. तर बऱ्याच वेळेस 70-80% याच्यामध्ये प्रोसिजरमध्ये तुम्हाला तो एरर रिझॉल्व्ह कसा करायचा हे दिलेलं असतं. तर हा एरर आलेला आहे आणि डेटाबेसमध्ये तुम्हाला नंबर रेंज नाही आहे असं म्हणतोय तो. तर प्रोसिजरमध्ये बघा, क्रिएट द मिसिंग नंबर रेंज इंटरव्हल, ट्रान्झॅक्शन कोड FBN1 हा टी कोड यूज करून तुम्ही रिझॉल्व्ह करू शकता असं SAPने सांगितलेलं आहे. चला करूयात आपण. तर इथून मी बॅक येतोय आता. इथे FBN1 हा टी कोड टाकतोय मी. इथे तुमचा कंपनी कोड टाकायचा. इंटरव्हलवरती क्लिक करायचं. इथे नंबर रेंज नंबर आहे. तर हा 47 इथे असतो पहिल्यामध्ये आणि इयर वाईज नंबर रेंज असतात. बघा, हे अकाउंटिंग डॉक्युमेंटच्या रिलेटेड आहे. म्हणजेच अकाउंटिंगचाच एरर आहे. ओके. भरपूर जण काही जण तुम्ही म्हणाल मला, की मग ते OBYC रिलेटेड एरर आहेत का? नाही. अजूनही अकाउंटिंग रिलेटेड एरर आहेत. त्यातला पण आहे. म्हणजे मी मल्टिपल एरर जनरेट केलेत, तर तुम्हाला लक्षात यावं म्हणून. तर या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, की 47 नंबरसाठी रेंज नाही आहे मेंटेन. तुम्हाला दाखवू का लगेच? खाली घेतो आपण इथे. बघा, इथे 49 आहे. 47 गेलं इथे. तर स्क्रोल करायचं. इथे 47मध्ये 2025 चालू आहे आता. तर 2025ला नंबर रेंज नाही आहे बघा. 47 नाही तर 48 2024 पर्यंतच मेंटेन आहे. तर मग काय करणार तुम्ही, की 47 2025 साठी मेंटेन करायची. मग त्याच्या अगोदर काय करतो मी, हे जरा कॉपी करून ठेवतो आणि न्यू एंट्री करायची इथे. न्यू एंट्री केली की ते काय येतं, एकदम टॉपला येतं. बघा, टॉपला आलं इथे 47 2025 आणि ते कॉपी केलेलं मी ते पोस्ट म्हणजे पेस्ट करतो इथे 47 2025ला. परत एररला येतोय. बघा, एरर काय म्हणत होता, इंटरव्हल 47 म्हणजे हा इंटरव्हल डज नॉट एक्झिस्ट तुमच्या कंपनी कोडला असं म्हणत होता. तो आता मी मेंटेन केला. आता मी याला सेव्ह करतो इथे. बघा, सेव्ह झाला. डन. इथे TR जनरेट होत नसतो, लक्षात ठेवा. आता याला ओके करू एररला आणि आता परत एकदा पोस्ट करतो. बघा, हे डॉक्युमेंट याचं पोस्ट झालेलं आहे. ग्रीनमध्ये आलेलं आहे. हे बघा, खाली ग्रीनमध्ये आलेलं आहे. म्हणजेच सक्सेसफुली पोस्ट झालेलं आहे. तर एरर तुम्हाला लक्षात आली, वॉर्निंग पण दाखवला, एरर पण दाखवला मी, इन्फॉर्मेशन पण दाखवला. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे पोस्ट करू शकता. तर लक्षात ठेवा, की एरर असतात, वॉर्निंग, इन्फॉर्मेशन, सक्सेस आणि अबॉर्ट. राईट. आता मी तुम्हाला अकाउंटिंगचा एरर दाखवला इथे गुड रिसिप्टमध्ये. पर्चेस ऑर्डरची गुड रिसिप्ट मी पोस्ट करताना एक FBN1चा एरर आला, एक OBYCचा आला. आता तुम्हाला मला जरा अजून OBYC रिलेटेड एरर सांगायचे आहेत. तर असे एरर तुम्हाला रीड कसा करायचा कळाला. कधी-कधी आता ना JBBचा पण एरर येतो. ओके. तर JBB हा एक टिकोड आहे, सॉरी, एक ट्रान्झॅक्शन आहे इथे. बघा, हे ट्रान्झॅक्शन आहे, हे डिस्क्रिप्शन आहे आणि हे अकाउंट डिटर्मिनेशनची टिक मार्क आहे. आता हे JBP आहे ना, ऑफसेट इन्व्हेंटरी पोस्टिंगसाठी असतं. ज्यावेळेस तुम्ही गुड रिसिप्ट, गुड्स इश्यू किंवा ट्रान्सफर पोस्टिंग करता, तर मेनली ट्रान्सफर पोस्टिंगच्या केसमध्ये म्हणजे गुड्स इश्यू वगैरे करताना हा एरर येतो. एंटर करूयात. तर इथे काय असतं, व्हॅल्युएशन ग्रुपिंग कोड असतो, जो प्लांटला आपण कंबाईन केलेला असतो. जनरल मॉडिफायर असतो, तो इथे दिसतो आणि व्हॅल्युएशन क्लास असतो आणि हे डेबिट आणि क्रेडिट एंट्रीज असतात. तर मोस्ट प्रोबॅबली VBRसाठी तुम्हाला एरर्स येतात. तर आता मी काय करतो, एक ट्रान्सफर पोस्टिंग करायला ट्राय करतो. MB1B हा टी कोड आहे. हा ECC मधला टी कोड आहे MB1B. बट जर तुम्ही मिगोमध्येच करायचं असेल तर काही S/4HANAमध्ये पण हे टी कोड्स म्हणजे सगळे टर्मिनेट झालेत. आपला अगोदरचा व्हिडिओ पाहिला तुम्ही, की असे MB1B, MB1A हे टी कोड ॲब्सोल्यूट झालेले आहेत. तर आपण मिगोमध्येच यूज करूया. इथे ट्रान्सफर पोस्टिंगला क्लिक करू आणि मी काय करतो,
ट्रान्सफर पोस्टिंगमध्ये आपण काय म्हणूयात, ऑर्डर म्हणूयात. म्हणजे मला काय करायचं, एक मटेरियल आहे, ते ट्रान्सफर करायचं आहे स्टोरेज लोकेशनमधून स्टोरेज लोकेशनला. 311 मूव्हमेंट टाईप आपण यूज करणार आहे त्या. तर हे मटेरियल आहे आपलं एक. आपण कोणतं मटेरियल यूज केलं होतं, PO ओपनमध्ये केल्यानंतर लक्षात येईल 8 नंबरचं होतं. इथे 8. ओके. मग आपले प्लांट स्टोरेज लोकेशनचे डिटेल्स टाकूयात सगळे. कुठल्या स्टोरेज लोकेशनला स्टॉक आला ते पण लक्षात येईल आपल्याला. त्यासाठी आपण MMBE हा टी-कोड ओपन करूयात. बघा, मी तुम्हाला बाकीच्या पण गोष्टी इन्फॉर्मेशन भेटते यातनं तुम्हाला. स्टोरेज लोकेशन आहे इथे आपलं MM10 आणि MMSL. ओके. तर MM10मध्ये जाऊयात आपण. आता इथून ना मला MM10मधून MMSLला आणायचं आहे. ओके. तर इकडून इकडे ट्रान्सफर करायचा आहे स्टॉक मला. क्वांटिटी किती करायची आहे, 10. तर मी तुम्हाला आता ते क्वांटिटी दाखवत नाही आहे, म्हणजे ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेलच. एरर फक्त दाखवतो आहे मी. आणि ते चेक करूयात. एंटर टेक्स्ट म्हणते, तर इथे एक मॅन्डेटरी टेक्स्ट विचारत आहे सिस्टम. तर इथे टेक्स्ट कुठे आहे, इथे हेडर टेक्स्ट आहे, हे एक आहे का बघूयात. किंवा नाही, आयटम लेवलला असावं. लगेच चेक करूयात. इथेच असतं कुठेतरी. इक्विपमेंट नाही, क्वांटिटीमध्ये, वेअरमध्ये इथे टेक्स्ट आहे, बरोबर. टेस्ट म्हणून टाकूया आपण. आता कोणती मॅन्डेटरी केलेलं आहे प्रॅक्टिस करताना आपल्या स्टुडंटनी. बघा, हा ओके झाला. पोस्टिंगच्या वेळेस हे बऱ्यापैकी अकाउंटिंगचे एरर येत असतात. पोस्ट झाला हा, ठीक आहे, इथे एरर नाही आला. आता मी गुड्स इश्यू करताना ट्राय करतो. गुड्स इश्यू करताना मोस्ट प्रोबॅबली यायला पाहिजे. ऑर्डर करूयात आपण. 201 प्लांट टाकतो मी. एसलॉक घेऊयात. MM10 म्हणजे क्वांटिटी घेऊयात 10. मटेरियल आपलं 8. चेक. कॉस्ट सेंटर एंटर करा म्हणत आहे. इथे कॉस्ट सेंटर एंटर करूयात. हे आपलं कॉस्ट सेंटर आहे का चेक करून घेऊयात तरी पण. कंपनी कोड वाईज GL अकाउंट विचारतात ते. हे GL अकाउंट चुकीच्या याच्यामध्ये करतोय आपण. घेतला प्रोडक्शन कॉस्ट सेंटर. चेक. बघा, हा एरर आला. मला हा दाखवायचा होता. आता ट्रान्सफर पोस्टिंगनी एरर आला नाही आहे, कारण त्याची एंट्री ऑलरेडी OBYCमध्ये मेंटेन असेल. एरर कुठे आला आता, इथे गुड्स इश्यू करताना. तर हा एरर आला. बघा, इथे एकच ब्लँक आहे. तर परत एकदा लक्षात ठेवा, काय करणार तुम्ही, GBB सर्च करायचं. अकाउंट डिटर्मिनेशन म्हणजे OBYC. GBB सर्च करायचं, नंतर INT टाकायचं. ओके. तर चला, आता मी तुम्हाला OBYCला घेऊन जातो. बघा, इथे आलो. OBYC हा टिकोड टाकला. सेकंड नंबरचा कोणता होता, GBB. इथे GBBवरती डबल क्लिक करायचं. इथे INT टाकायचं. एंटर. बघा, GBB सेकंड नंबरचा परत INT टाकला. इथे आल्यानंतर व्हॅल्युएशन ग्रुपिंग कोड ब्लँक ठेवायचा. इथे तुम्हाला इथे 3 गोष्टी सरळ बघायच्या. व्हॅल्युएशन ग्रुपिंग कोड ब्लँक राहणार, कारण इथे ब्लँक आहे. नंतर VBR आणि नंतर 7920 व्हॅल्युएशन क्लास. नंतर सेकंड कॉलममध्ये VBR सर्च करायचा. इथे VBR आहे, ऑलरेडी मेंटेन आहे. आणि या थर्ड कॉलममध्ये 7920 इथे मेंटेन नाही आहे, म्हणून तर एरर आला ना. बघा, इथे मेंटेन नाही आहे या सिक्वेन्समध्ये, इथे म्हणून एरर आलेला आहे तो. मग काय करायचं अशा वेळेस, जास्त डोक्याला टेन्शन न घेता एखाद्या एंट्रीला सिलेक्ट करायचं आणि कॉपी करायची एंट्री आणि आपली मेंटेन करायची. बघा, इथे कॉपी केली मी, VBR 7920 टाकला, एंटर केला. तर इथे बघा, ही एंट्री मेंटेन झाली. ब्लँक VBR 7920. डेबिट आणि क्रेडिट हे आहेत ते जस्ट मोस्ट कॉमनली यूज केलेले वापरायचे टेस्टिंगमध्ये. ॲक्च्युअलमध्ये फायनान्स टीम तुम्हाला प्रोव्हाइड करते. मी याला सेव्ह करतो. झालं.
ही एंट्री मेंटेन झाली. आता हा एरर रिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. चेक करूयात. बघा, परत एकदा कंट्रोलिंगचा एरर आला आता. म्हणजे सगळे एरर्स येत आहेत. नवीनच डेटा घेतला होता मी, तर बरं झालं आपल्याला चांगले अजून एरर्स भेटत आहेत. तर कशी रिझॉल्व्ह करायची लक्षात येत आहे. हा आतापर्यंत एफ-आयचा होता, फायनान्सचा होता. फिको म्हणजे काय? फायनान्स अँड कंट्रोलिंग. तर हा कंट्रोलिंगचा एरर आलेला आहे. डबल क्लिक करून बघूयात. क्रिएट अकाउंट, हे जीएल अकाउंट मी यूज केलं होतं, जनरल लीजर अकाउंट. हे कॉस्ट एलिमेंट नाही आहे म्हणते. तर हा एरर फायनान्स टीम रिझॉल्व्ह करायला पाहिजे. पण एम-एम किंवा बाकीच्या मॉड्यूलला आल्यानंतर कसं रिझॉल्व्ह करावा ते सांगणार आहे. आता नवीन स्क्रीन ओपन केली तर हा एरर आला की टिकोड लक्षात ठेवायचा KA01. KA01 मध्ये कंट्रोलिंग एरर टाका. तुम्ही क्रिएट केला असेल तो. इथे कॉस्ट एलिमेंट म्हणजे तो हा क्रिएट अकाउंट हे 3rd नंबरला देतो ना, हा आपला कॉस्ट एलिमेंट झाला. तो टाकला मी इथे आणि डेट परत येतो इथे. फॉर आजच्या डेटपासून पुढे व्हॅलिड नाही आहे म्हणते. तर इथे आजची डेट टाकायची. एंटर करायचं. मग हे बाकी सगळे डिटेल्स येतात याच्यामध्ये. इथे कॉस्ट एलिमेंट कॅटेगरी 01 टाकायची. सेव्ह करायचं. झाला सेव्ह. इथे हा कॉस्ट एलिमेंट क्रिएट झाला. आता हा KA01 जो टिकोड टाकला तो ECC मध्ये टाकला. S/4HANAमध्ये FS00 नीच होतो. FS00 नी. तर तिथे तुमच्या लक्षात येईलच. FS00 गेलं की तो हे सर्च करायचं अकाउंट 400020 आणि तिथे कंट्रोल टॅबमध्ये तुम्ही 01 टाकली ना आत्ता एलिमेंट कॅटेगरी ती टाकायची आणि सेव्ह करायचं. होऊन जाईल. चला आता हा रिझॉल्व्ह झाला. चेक करूयात. बघा ग्रीन आला, डॉक्युमेंट ओके, पोस्ट. परत एकदा 49चा आला. रिपीट झाला एरर. तुम्हाला ते सॉल्व्ह करायला पाहिजे फास्टमध्ये. चला आपण मेंटेन करूयात. FVN1 कंपनी कोड टाकायचा, इंटरवल आणि इथे 49ला जायचं. कारण नंबर रेंज कोणती आहे लक्षात येतं आपल्याला लगेच. 49ला 49चीच नंबर रेंज असते. बघा 49ला 23 पर्यंतच मेंटेन आहे. तर 49ची नंबर रेंज आहे. कॉपी करून घेऊ. देन वरती जाऊयात. इथे आपल्याला एडिटचा ऑप्शन नाही आला. मी कुठे एडिट करतोय का? बाहेर पडूयात आपण प्रत्येक स्क्रीनमधून. हां, इथे पण आपण बाहेर पडूयात. इथून पण बाहेर पडतो. इथून पण कुठेतरी आपण यूज करतोय. बघा इथे ऑलरेडी मेंटेन करतोय आपण. म्हणून प्लस करा 49 2025 सेव्ह. नंबर रेंज सेव्ह झाली आपली. ओके, याला ओके करूयात. चेक, नो मेसेज, पोस्ट. तर आपला हा गुड्स इश्यू पोस्ट झाला डॉक्युमेंट. म्हणजे आज तुम्हाला मी काय दाखवलं की एरर्स कसे येतात आणि रिझॉल्व्ह एरर्स कसे करायचे. तर प्रत्येक वेळेस अकाउंटिंगचा आला, कंट्रोलिंगचा आला आणि OBYCचा कसं रिझॉल्व्ह करायचं तुमच्या लक्षात आलं असेल. अशा टाईपचे भरपूर एरर्स तुम्हाला येत असतील तर तुम्ही हे मेथड यूज करून एरर रिझॉल्व्ह करू शकता. तर चला मग मित्रांनो, असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसांसोबत शेअर करा. आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जावा. आपल्या चॅनलची लाईव्ह मेंबरशिप आहे ती जॉईन करा. कारण तिकडे मी नवीन कंटेंट तुमच्यासाठी फक्त घेऊन येतोय. तोपर्यंत जय महाराष्ट्र.